आज आपण चटपटी चायनीज भेळ बनवणार आहोत. रेसिपी अगदी साधी, सरळ व सोपी आहे. बाहेर गाड्यावर मिळते तशी चटपटी, कुरकुरीत चायनीज भेळ बनवायला घेऊ. तर चायनीज भेळ बनवण्यासाठी इथे मी 200 ग्रॅम नूडल्स घेतलेत. त्यानंतर इथे मी एका मोठ्या पातेल्यामध्ये भरपूर पाणी गरम करत ठेवलंय. या पाण्याला उकळी आली की मग यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. त्यानंतर या उकळत्या पाण्यामध्ये नूडल्स घालूयात. नूडल्स शिजवताना काळजी घेणं गरजेचं आहे, कारण नूडल्स जास्त शिजले तर ते खूप चिकट होतात. तर अशा पद्धतीने आता हे नूडल्स आपण व्यवस्थित पाण्यामध्ये शिजवून घेऊया. हे नूडल्स आपल्याला 80 ते 90% शिजवून घ्यायचे आहेत. तर 2 मिनिटभर मी हे नूडल्स शिजवून घेतले. आता लगेचच गॅस बंद करूया आणि यातील पाणी काढून टाकूया. त्यानंतर आता हे नूडल्स आपण एका जाळीमध्ये काढून घेऊया आणि यावर थंड पाणी घालूया. थंड पाणी घातल्यामुळे यामधील उष्णता निघून जाते. त्यानंतर आता नूडल्स आपण एका मोठ्या ताटामध्ये पसरवून घेऊयात. पसरवून घेतल्यानंतर 5 मिनिटासाठी हे नूडल्स थंड होण्यासाठी ठेवून देऊया. तर 5 मिनिट झालेले आहेत. नूडल्स अगदी असे सुटसुटीत झालेत. आता या नूडल्सवर आपण 2 चमचे तेल घालूया आणि या सर्व नूडल्सला असं तेल व्यवस्थित लावून घेऊया. तेल लावून घेतल्यामुळे नूडल्स व्यवस्थित सुटसुटीत होतात. त्यानंतर आता अशा छोट्या-छोट्या आकारामध्ये हे नूडल्स तोडून घेऊयात. छोट्या-छोट्या आकारामध्ये असे नूडल्स छान तोडून घेतले, की त्यानंतर एका प्लेटमध्ये असे थोडेसे नूडल्स घेऊया. यावर 1 चमचा कॉर्नफ्लोअर घालूया आणि व्यवस्थित या नूडल्सला असं कॉर्नफ्लोअर लावून घेऊया. कॉर्नफ्लोअर लावून घेतल्यानंतर इथे मी तेल गरम करत ठेवलंय. तेल असं व्यवस्थित गरम झालं, की मग यामध्ये असे हे नूडल्स घालूया आणि अगदी असं कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया. तर हे नूडल्स मी अगदी कुरकुरीत होईपर्यंत व्यवस्थित तळून घेतले. तर अशाच प्रकारे उरलेले सर्व नूडल्स आपण कॉर्नफ्लोअर घालून तळून घेऊयात. इथे मी सर्व नूडल्स असे कुरकुरीत तळून घेतलेत आणि आपली चायनीज भेल तयार झाली आहे. आता या चायनीज भेलला आपण तडका देऊया. त्यासाठी साहित्य काय लागेल ते पाहूया. तर इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे असे लांबट आकारामध्ये चिरून घेतलेत. एक शिमला मिरची सुद्धा अशी लांबट आकारामध्ये चिरलेली आहे. सोबत थोडीशी कोबी मी चिरून घेतली. कोबी सुद्धा अशी लांबटच आकारामध्ये चिरून घ्या. त्याचबरोबर तुम्ही भाज्यांचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त सुद्धा करू शकता. त्यानंतर इथे मी एक मोठा चमचा लसूण घेतलंय. सोबत 1 चमचा ठेचलेलं आलं घेतलंय आणि 2 हिरव्या मिरच्या अशा बारीक चिरून घेतल्यात. त्यानंतर 1 चमचा सोया सॉस घेतलाय, 1 चमचा रेड चिली सॉस, चवीनुसार मीठ, 1 चमचा काळी मिरी पूड घेतली आहे आणि 2 मोठे चमचे तेल घेतलंय. तर आता चायनीज भेळला तडका द्यायला घेऊया. त्यानंतर कढई गरम करत ठेवली. चायनीज पदार्थ बनवताना कढई पातळ तळाची वापरा. तर इथे मी अशी पातळ तळाची कढई वापरली आहे. आता यामध्ये 1 मोठा चमचा तेल घालूया. तेल व्यवस्थित कडकडीत गरम करून घ्या. तेलामधून असा धूर निघायला लागला म्हणजे तेल व्यवस्थित गरम झालंय. आता यामध्ये 1 चमचा लसूण घालूया. 1 चमचा आलं व 2 हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या त्या घालूया आणि व्यवस्थित आता हे परतून घेऊया. चायनीज भेलला तडका देताना ही सर्व स्टेप आपल्याला मोठ्या आचेवर करायची आहे. गॅसची फ्लेम कुठेही कमी करू नका. हे परतून घेतलं त्यानंतर यामध्ये शिमला मिरची घालूया. सोबत लांबट आकारात चिरलेला कांदा घालूया आणि चिरलेली कोबी घालूया. आता हे व्यवस्थित मोठ्या आचेवर असं परतून घेऊया. तर या भाज्या आपल्याला 70 ते 80% शिजवून घ्यायच्या आहेत. या भाज्या जास्त शिजवून घेऊ नका. गॅसची फ्लेम कमी केली तर या भाज्यांना पाणी सुटेल आणि चायनीज भेळला हवी तशी चव येणार नाही. तर 2 मिनिटभर मी हे परतून घेतलं. 70 ते 80% या भाज्या शिजल्या की मग आता आपण यामध्ये सॉस घालणार आहोत. 1 चमचा सोया सॉस, 1 चमचा रेड चिली सॉस, चवीनुसार मीठ, 1 चमचा काळी मिरी पूड. आता हे सॉस व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये चायनीज भेल घालूयात आणि मोठ्या आचेवर ही चायनीज भेल आपण परतून घेऊयात. व्यवस्थित अशी ही चायनीज भेल परतून घ्या. तर चायनीज भेल व्यवस्थित अशी परतून घेतली आणि बाहेर गाड्यावर मिळते तशी चायनीज भेल घरच्या घरी तयार झाली.